नमस्कार दूध उत्पादक मित्र हो राज्यातील सरकारने शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना या अगोदर 5 रुपये अनुदान व 7 रुपये अनुदान असे देण्याचं ठरवलं होतं। त्या संदर्भामध्ये बऱ्याच जे दूध व्यावसायिक शेतकरी आहे त्यांना अजूनही 7 रुपये अनुदान त्यांचं प्रलंबित आहे। त्यांचं काही KYCच्या अभावे व काही शेतकऱ्यांना डॉक्युमेंटच्या अभावे त्यांना हे अनुदान मिळालेलं नव्हतं आणि बरेच शेतकरी 2-3 महिन्याचे जे शेवटला जे 7 रुपये अनुदानाचे मिळणार होतं ते बऱ्याच शेतकऱ्यांना अजून मिळालेलं नाही। या संदर्भात मित्रांनो, किसान आर्मी संघटनेचे कदम यांनी मंत्रालयासमोर दुधाचे कॅन फेकण्याचा इशारा दिलेला आहे। शेतकरी संघटना आंदोलनाच्या कडेला आंदोलनाच्या पवित्र्यात आता उभी आहे। शासनाकडून जाहीर केलेल्या दूध अनुदान, सबसिडी आणि प्रलंबित चारा बिले अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नसल्याने राज्यातील दूध उत्पादक आणि पालकांमध्ये तीव्र असंतोष पसरलेल्याचं पाहायला मिळत आहे। त्याच संदर्भामध्ये किसान आर्मी यांनी आज मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देत दुधाचे कॅन फेकण्याचा चेतावनीपूर्वक इशारा सरकारला दिलेला आहे। संघटनेचे नेते म्हणतात की शासनाने त्यांच्या मागणीकडे त्वरित लक्ष दिले नाही तर आंदोलन अधिक आम्ही तीव्र करू आणि रस्ता रोकोसुद्धा करण्याची आमची तयारी, असंही त्यांना आता कडक इशारा सरकारला त्यांनी दिलेला आहे। आता यामध्ये त्यांच्या प्रमुख मागण्या काय होत्या की दुधासाठी घोषित अनुदान वेळेवर मिळत नाही, चारा आणि इतर खर्चाच्या प्रलंबित बिले अद्याप भरलेली गेली नाही, शासनाने शेतकऱ्याशी संवाद साधल्यास किंवा मागण्याची निराकरण करण्यात फार उशीर केलेला आहे आणि आम्हाला लवकरात लवकर दुधासाठी घोषित केलेले जे अनुदान होतं 7 रुपये अनुदान ते वेळेवर द्यावे आणि चारा आणि इतर खर्चाच्या प्रलंबित जे बिले होती त्यावर शासनाने लवकरात लवकर विचार करून ते बिले मंजूर करावी असा त्यांनी इशारा दिलेला आहे। हे आंदोलन दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक ताणावर आधारित आहे, ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात तणाव वाढला आहे। अनेक शेतकरी संघटना मागणी करत आहे की शासनाने ही देयके त्वरित मंजूर करावीत आणि शेतकऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्या। आता बऱ्याच शेतकऱ्यांचं दूध उत्पादकांचं असंही म्हणणं आहे की 7 रुपये अनुदान जसं पहिले होतं तसं ते आताही सरसकट लागू करावं। शासन यावर आता काय भूमिका घेतं आता हे पाहणं आता उत्सुकतेचं असणार आहे। मित्रांनो, अशाच विविध योजनेच्या माहितीसाठी तसेच दुग्ध व्यवसायाविषयक माहितीसाठी कृषी माहिती बॉक्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांनी माहिती शेअर करा। धन्यवाद।